जर्मनीमध्ये हिटलरची हुकुमशाही होती. तुम्ही सगळे आपण जग ओळखतो की हिटलरला काय म्हणून ओळखतो आपण? हुकुमशाह म्हणून, डिक्टेटरशिप म्हणून ओळखतो ना. तो कसा आला होता सत्तेवर? लोकशाही मार्गानं जर्मनीमध्ये निवडणुका जिंकून हिटलर सत्तेवर आला होता. त्यामुळे कुठलाही हुकुमशाह, इटलीमध्ये मुसोलिनी हा निवडून आलेला हुकुमशाह होता. त्यामुळं हुकुमशाह आणि निवडणुका यांचं खूप जवळचं राजकारण आहे, नातं पण जवळचं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत आला का? हो, आला. पण ते आता जे डिक्टेटरशिप राबवतायत ती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून बघतोय आम्ही, प्रशासनाच्या माध्यमातून बघतोय, न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून बघतोय आम्ही, प्रसार माध्यमांवर त्यांचा जो अंकुश आहे आता त्याच्यातून बघतोय आम्ही, दुसरे पक्ष फोडण्याची जी कृती ते करतायत त्याच्यातून बघतो आम्ही. शेतकरी असतील, आदिवासी, दलित, विद्यार्थी असतील, अल्पसंख्याक असतील, ह्यांचे मूलभूत अधिकार सुद्धा मान्य नाहीत अशी सत्ता आहे. त्यामुळे आम्ही संघाला, भारतीय जनता पक्षाला आत्ताच्या काळामध्ये म्हणजे डेमोक्रेसीचं राज्य म्हणून तुम्ही प्रस्तावना केली, डेमोक्रेसीच्या माध्यमातून आलेली ही डिक्टेटरशिप आहे. आणि ह्या डिक्टेटरशिप मध्ये जे जे सत्तेत बसलेले आहेत ते सगळे संघाचे सरसंघचालकांना माहित आहेत, त्यांना नेता मानतात. नरेंद्र मोदी साहेब हे स्वतःला संघ स्वयंसेवक मानतात. त्यांचा नेता कोण आहे? मोहनजी भागवत. नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, की महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस साहेब असतील, खाकी चड्डी, पांढरा शर्ट, काळी टोपी घालून आणि हातात काठी घेऊन हे संचलनाला उभं राहतात की नाही राहतात? आता तर नितेश राणे सुद्धा उभं राहायला लागले. म्हणजे काय की या देशात संघाची सत्ता आहे, भाजप आहे त्याचं दाखवलं जाणारं संसदेपुरतं, विधिमंडळापुरतंच रूप आहे. त्यामुळं त्याचा खरं रूप हे संघ आहे आणि संघाची विचारधारा मानणारे स्वयंसेवक सत्तेत बसलेत. संघाला लोकशाहीच मान्य नाही, संघाला धर्मनिरपेक्षता मान्य नाही, संघाला स्त्रियांचं स्वातंत्र्य मान्य नाही. संघाची लोक आजही वामनाला पाताळात, बळीराजाला वामन पाताळात घालतोय हे आदर्श मानणारे नितीन गडकरी साहेब संघाचे आहेत ना. त्यामुळे संघाची सत्ता आहे हे आम्ही ओळखलं 14ला. देशाला ओळखायला थोडा वेळ लागला, पण आता लक्षात आलं की संघाची सत्ता आहे.